नवरात्री स्पेशल देवीच्या नैवेद्यासाठी किंवा फुलोरासाठी केला जाणारा एक खास पारंपरिक पदार्थ कडाकणी आज आपण करणार आहोत आणि तेही माझ्या आजीच्या पद्धतीची रेसिपी मी आज शेअर करत आहे। फक्त गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून कुरकुरीत कडाकण्या आपले तयार होतात आणि खायला खूपच चविष्ट लागतात। लहान मुलांना तुम्ही मधल्या वेळेत खाऊसाठी पण देऊ शकता किंवा प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता, भरपूर दिवस टिकतात। कडाकणीसाठी सर्वात अगोदर गूळ आपल्याला विरघळून घ्यायचं आहे। 1 वाटी गुळासाठी मी अर्धी वाटी पाणी टाकून थोडंसं मेल्ट करून घेतलेलं आहे आणि हे मी गाळून घेतलेलं आहे आणि हे गाळलेलं पाणी आपण वापरणार आहोत। आता गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेतलेलं आहे, थोडंसं चिमूटभर मी मीठ टाकलेलं आहे आणि गरम करून घेतलेलं तूप मी 2 ते 2.5 चमचे टाकलेलं आहे। आता हे चांगलं तूप मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये स्वादानुसार वेलची पूड टाकून घ्यायचं आहे। वेलची पूडने स्वाद छान येते आणि नंतर आपण हे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपण गुळाचं पाणी वापरत कणिक तिंबून घेणार आहोत। आणि वरून मी एक्स्ट्राचं पाणी टाकलेलं नाही आहे, फक्त गुळाच्या पाण्यामध्येच कणिक तिंबून घेतलेलं आहे आणि अर्धा तास झाकून ठेवल्यानंतर मी अर्धा तासानंतर पुन्हा याला छान मळून घेतलेलं आहे आणि थोडंसं तेलाचा हात लावून आता ह्याला छान मळून घेते आणि छान गठ्ठसरच आपल्याला थोडंसं पीठ राहू द्यायचं आहे। खूप जास्त सेलसरही पीठ आपल्याला ठेवायचं नाही, नाहीतर कडाकण्या आपल्याला नरम पडतात। आणि आता छोटे छोटे गोळे मी करून घेते। सर्व गोळे आता मी करून घेतलेले आहेत। 15 ते 16 कडाकण्या तयार होतात। आता एक गोळा घेऊन मी पातळ पुरी लाटून घेते, कारण आपल्याला कुरकुरीत कडाकणी बनवायचं आहे। होईल तेवढं पातळ मी लाटून घेतलेलं आहे। लाटून झाल्यानंतर एकसारख्या आकाराचं कडाकणी दिसण्यासाठी मी असं प्लेटचा वापर करून गोल आकाराची कडाकणी करून घेते। साईडचं एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेते। बघा किती छान मस्त गोल आकाराची कडाकणी झालेली आहे आणि वरून मी थोडंसं फोर्कने थोडे टोचे मारून घेतलेले आहेत आणि अगदी पातळ मी लाटून घेतलेलं आहे। आता सर्व मी असंच लाटून घेते। आता कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे, मध्यम गरम तेल मी करून घेतलेलं आहे आणि कडाकणी सोडल्यानंतर वर येईपर्यंत त्याला अजिबात मी काही टच केलेलं नाही आणि नंतर एकदा वर तळत आली की मग आपण साईड पलटून छान कुरकुरीत तळून घ्यायचं आहे। आणि तळल्यानंतर थोडंसं नरम वाटते, पण नंतर थोड्या वेळाने आपोआपच कडक होते। खूप जास्त कुरकुरीत जर तुम्हाला कडाकणी बनवायची असेल तर तुम्ही थोडंसं बेसन किंवा थोडंसं रवाई यामध्ये टाकू शकता। आज आपण फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ वापरून केलेलं आहे। बघा छान मस्त कुरकुरीत आपले कडाकण्या बनलेले आहेत। कडाकणी नरम पडू नये म्हणून तळताना छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे, कारण गव्हाचं पिठाचं असल्यामुळे छान आपल्याला व्यवस्थित तळावं लागते।